मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या घरात शुभ कार्य झालं, लग्न झालं की आपण कुलदेवीचा गोंधळ घालतो, आई जगदंबेचा गोंधळ घालतो, जागरण करतो. छत्रपती शिवराज देखील मोहिमेला निघाला आई जगदंबेचा गोंधळ घालायला. आई जगदंबे माझी मोहीम फतेवत महाराज देखील मोहिमेला निघताना जगदंबेचा गोंधळ घालायचे. माझ्या तुकोबाने सुद्धा गोंधळ घातला पांडुरंगाच्या रावळामध्ये. तो गोंधळ मी तुमच्या पुढे सादर करतो. पेटेवाले सुरवाडा मी तून लावून घेतो. पहिलं टॉय 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 टॉय. हातोडी कुठे लूज झाली जरा. टॉय 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 डाय डी डाय डी डाय डी डाय. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळांचे मेळी आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संभळ टॉय. तुम्ही काय नुसते मागे कारखाने काय आलाय का? जरा तुन वाजवा. संभळोंग बंबळोंग संभळोंग संभळोंग बंबळोंग संभळोंग बंबळोंग चुन 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 संभळोंग बंबळोंग संभळोंग एका ठोक्यात गप करीन सगळी. दिवसभर मास्तर कडे संध्याकाळी बुवाकडे. तुम्ही नुसती छापून काढा आमच्याकडे द्या. अरे काय वरदावा निघाला ना वरदेवाचा. शांत बसा की वेड्यासारखा करता. ही पोरं बघा संस्थेतली, तुम्ही गावंडाळ. अरे काय संस्कार तुमच्यावर. काय भजन कीर्तन आहे का काय? तसं करून अजिबात मध्ये कार्यक्रम मी कार्यक्रम तिथं बंद करीन. शांत राहायचं, वेळेसारखं करायचं नाही. हे काय भंडारा विकायचं. तुम्ही ठेवल्या का तारा तोडून सगळ्या ह्याच्या घरामधलं महाग तुम्ही येत जाऊ नका. तुम्हाला एक सुद्धा कणाकडे देणार नाही. 10-5 घाला जेऊ तुमच्या तुका बरं म्हणतात 10-5 घाला जेऊ. पण सध्या जर आमच्या दारात भिकार आला तरी आम्ही दार लावून घेऊ. चावकी कुत्री बी अंगावर लावू. इतकी कंजूस कोरडी या दुनियेत निर्माण झाली. माणसाला सत्कार्य करता 5 पैसे खर्च करा म्हणलं की जीवाव येते आणि हात भट्टीला किती बी देते. देवापुढे चराट्याने वळवायचं म्हणत तरी माणूस विचार करतो. मग तो अख्खं 50 पैसे कसं वळवा होतं. त्यातली बी मोड करतं 7-8 देव भागवतं. लय प्युअर लोक निघाली. वाटाची सोडून आमची तिकडली सांगतोय. इथली सज्जन माणसं आहेत. आमच्या लय रगेल माणसं. दरवर्षी कारखान्याला 1000 टन ऊस जातोय. पण गावाच्या पारणाची पावती फाडायचं म्हणलं तर घरादारावर नांगूर फिरतोय. मग असे लोक दिखाव परमार्थ करतात. काही लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून भक्तीचं प्रदर्शन मांडतात. काही लोक आपल्या प्रतिष्ठेसाठी परमार्थाचा ढोंग करतात. काही लोक सिजनेबल भक्ती करतात. सिजनेबल तेवढ्यापुरती. जसं गणपती बसलं की आपण 10 दिवस गणपतीला बेजार करून सोडतो. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. आणि आता गणपती पाण्यात सोडला आपली गणपतीची भेट पुढच्या भादव्यातच. मध्ये नो एंट्री. तेवढ्या पुरता शोपी, तेवढ्या पुरती नाटकं. श्रावण महिना असू द्या. श्रावणात तर काय भक्तीला उधाण येतं.
कधी देवाकडे न बघणारे माणसं श्रावणात भक्ती करतात, घरोघर रक्तवैकल्य करतात, पोथ्या लावतात, हरिविजय, रामविजय, नवनाथ, पांडव प्रताप, घरोघर पोथ्या, घरोघर समाप्त्या, घरोघर सत्यनारायणाच्या पूजा, दारात असा मोठा मांडव घालायचा, बंगल्या बोलायचं, डेकोरेशन करायचं, पाहुणी रावळी जमा करायची, अन्नदान करायचं आणि घरात सत्यनारायणाची पूजा किती मोकळ्या मनानं घालायची. कुचक्या सुपाऱ्या देवाला, कुचक्या खरका देवाला, नाचका नारळ देवाला, फाटक्या नोटा बुवाला. ठरलेलं गोष्ट, नोट कुठे चालणं गेली की बुवाकडे देवाकडे सरकवायची. आम्हाला भरपूर अनुभव येतात. आम्ही हे पोरांनो धिंगाणा अजिबात करायला, मस्ती करायची नाही. हे पोरांना सांगा ना संयोजक मंडळी, संयोजक पुढे या आणि त्यांच्या पाठीमागे लावा. आम्हाला ओरडायला येणार तर मी ओरडतोय. पाठीमागे सगळे लावा. मागे बसवा तिकडे रथाच्या मागते पाठीमागे. शाळेवर बालवाडी येतो. इथं मोठा माणूस कोणतरी थांबायचं. एका स्थानक्यात काय मुतलं पाहिजे. बसा तिथं बसा. इतके कंजूस लोक निर्माण झाले की देवा करता खर्च करायला. आम्हाला अनुभव येतात भरपूर. आम्ही गावोगावी जातो. लोक आमचा कार्यक्रम संपला की आमच्या बिदागीचे पैसे पाकडात घालून नारळाच्या खालनं पाकिट देतात. आम्ही कधीच माणसात पाकिट फोडून बघत नाही. गाडीत बसल्यावर इथून तिथून चिकटपट्ट्या. कुठल्याच बँकेत न चालणारे नोट बुवाच्या पॉकेटमध्ये. ह्यांच्या घरादाराला चिकटपट्टी लागेल का राहील. इतके लोक चॅप्टर निघाली. पण तुकोबाराय म्हणतात 10-5 घाला जेऊ, तुमच्या गोंधळाला मी सगळी येऊ. संबळंग बंबळंग बंबळंग बंबळंग. दुन 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 दुन. उठे गोंधळी गोंधळी गे, गोंधळी गोंधळी गे, गोंधळी गोंधळी आम्ही आमच्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी गे, गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आमच्याचे. चा 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 दिला जाईल देवा, दिला जाईल. अरे भक्ता बोला देवा. या लग्नाला 16 वर्ष झाली. आम्हाला जोडीनं पाया पडाय तुम्हाला नाही. वावर जत्रा कर तुम्हाला किरी नाही. आखाड महिना निघून गेला, माझी जत्रा किरी नाही. पौष महिना निघून चालला, माझ्याकडे बघायला येत नाही. आहे मला आशा दावली, मला आशा दावली. मला उपरच्या पाकाचं काळं कोंबड, मला 4 पायचं पांढरं मोठं बोकाड. हा तुमच्या देवाच्या माईचं टकूच. कोणचा हलकड देव कोंबड्या बोकडं खातोय हो. तुमच्या आमचे जे बाईत काय चाटाळ झाल्यात ना. आम्ही खंडोबाला बोकाड कापलं, मरे लक्ष्मीला कोंबडं कापलं. तिच्या पुढं का टाकून येत नाही. ते घरी आणायचं, पद्धतशीर टाकडे तुकडे करायचे, कडीपत्ता, जिरी मोहरी, शेंगदाणे, तेल वगैरे वगैरे सरसरीत फोडणी, सुरसटांग घालगार दाडाम 200 मिली टाकून चालला देव डुलत. देवा तुमच्या पुढे खापा काढे पडलेली रक्तमातीत सांडलेलं खा चाटून आतला गाबा वरती घरी बघुले शिजवून. देवाला काय पुळीच्या निवदान मधुमेह होतोय का डायबिटीस होतोय का लाडच्या निवदान देवीला मुळव्याध होतोय काय. या देवांची आजकाल मेजॉरिटी वाढली म्हणता. आता खरंच मला तुमच्याकडे काय सुद्धा माहित नाही. सगळं आमच्या तिकडलं सांगतोय. आषाढ किंवा पौष महिन्यात या देवांची इतकी जुगलबंदी चालते ना. कुठं ढोलगं वाजलं, संडासला कधी टर्न मिळण्याचा पत्ता नसतो. पण यांच्या अंगात देव कुठनं घुसतो हे त्यांनाच माहित. एवढा देव बावळट आहे का. देव काय मंडईचा भाजीपाला 4 रुपये 5 रुपये पावसाने मिळाला. अरे या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक साधकांनी खडखर साधना केल्या. त्यांना सुद्धा देवाने सहजासहजी तोंड दाखवलं नाही. मी सुद्धा जन्म झाल्यापासून आतापर्यंत देवाच्या नावानं आरडून वरडून पाग माझ्या बरकड्या मोकळ्या झाल्या. अजून माझ्या देव सपनात सुद्धा आला नाही. आणि या खरकड्या गाड्या एवढा अर्जंट देव कसा काय जातो. ह्यांनी नक्की काय तर देवाला डोनेशन दिलेलं दिसते. देवाने बी डोनेशनची पद्धत चालू केली की काय कोणास ठाव. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. आणि अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागून आजकालचा माणूस खऱ्या परमेश्वरला विसरून जातो. नको त्या हेंद्रिया शेंद्रिया दैवताच्या पाठीमागे लागून आयुष्य बर्बाद करतो. जो तुम्हाला काय मागत नाही त्याला तुम्ही बघत नाही. जे घुमतंय त्याच्या मग आम्ही बोंबलं जातोय. अरे जो देव तुमच्या आमच्याकडून मागून खातो, जो देव तुमच्या आमच्याकडून मागून खातो, तुम्हा आम्हाला काय केळाचे सालपाडा द्यायचा आहे का. देव काय रोडवरचा स्टँडवरचा भिकारी आहे काय. दे माय. अरे ज्या परमेश्वराने एवढं मोठं विश्व निर्माण केले, ज्याचं त्रैलोक्याचं राज्य आहे, ज्याची चराचर सत्ता आहे, त्याला काय कमी आहे. ज्या परमेश्वराने तुम्हा आम्हाला तयार केलं त्याच परमेश्वराने त्या कोंबड्यांना बोकडांना पशूंनाही तयार केलं. मग विचार करा. आपल्या मानवासारखं ज्ञान, मानवासारखी बुद्धी जर त्या कोंबडीला असते आणि कोंबडीचं पिलू आजारी पडलं असतं, ते नवस केला असता. ए मसोबा, ए खंडोबा, ए काळूबाई, माझ्या पिलाला बरं वाटू दे. गावातला मोठा माणूस आणून तुला कापीन. माणूस कापाचं म्हणलं वाईट वाटतं का नाही. तुम्हाला असं कधी वाटलं का. असं कधी वाटलं आपल्या घरातलं कवळं बघून गुबगुबीत पोरग कापावं. काय बिघायला मग एखाद्या वर्षी पोरगच कापलं म्हणून.
पुन्हा 5-6 होत्याल. अरे आपल्या पोराला कुठं ठेच लागली, आपल्या पोराला नुसतं कुठं खर्चाटलं, आपल्या अंतकरामध्ये वेदना होता, दुःख होतं. पण कोंबडी बोकडं का पाय आवला दिसली एकादशी सोमवार सुद्धा कळलं ना, आणि तोंडीच करून म्हणतो यंदा काय खरं नाही. खरं नाही तर मटर खाली जाऊन अरे मांसाहार खाणं, हे मद्यपान करणं, हे कोणाचं खाद्य होतं? हे असुरांचं खाद्य होतं, हा राक्षसी हार होता. पण याच खाण्यापिण्यामुळे आजकालचा माणूस देखील राक्षसाप्रमाणेच वागू लागलाय. तो सख्या आई बहिणीला ओळखायला तयार नाही. त्याला कारण आहे मांसाहार आणि मद्यपान. आज आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतोय केवढे मोठे वासनाकांड घडतायत, कितीतरी बलात्कार होत आहेत. बहीण भावाला ओळखेना, भाऊ बहिणीला ओळखेना, मुलगा आईला ओळखेना, दीर भाऊजाईला ओळखेना, आजोबा नातीला ओळखेना. कशामुळं? या आहारामुळं. बोकडाला कधी आहे समजते का? बोकडाला कधी आहे कळाली का? खानाची प्रवृत्ती त्याच लेवलनं चालते. मांसाहारी तामशार नाही, क्रोध्यार नाही. त्यामुळे माणूस रागीट, चंचल आणि तापड बनला जातोय. त्या डोक्यात चांगला विचार येणं शक्य नाही. मग ज्या प्रकारचे आपण अन्न खातो त्याच प्रकारचे विकार आपल्या देहात तयार होत असतात. मग अंतरीचे धावे सभावे बाहेरी. ज्या प्रकारचं आपण अन्न खातो त्याच प्रकारचे विकार आपल्या देहात तयार होत असतात. आता सध्याची परिस्थिती बघा, चालू परिस्थितीमध्ये सगळीकडे संकरित गोपायदास झाले. संकरित गोपायदास जरशा गाया आहेत का तुमच्या भागात? जरशा गाया उताडाला आहे त्यांना. जशी जशी माणसं त्या जरशा गायांचं दूध खायला लागली, प्यायला लागली, तशी तशी माणसं जरशासारखीच वागायला लागली. बघा, त्यांना भजन कळत नाही, कीर्तन कळत नाही, मर्यादा कळत नाही, कुठं बी पाय पसरूनच बसणार. तुमची चुकच नाही, तुम्हाला दूध नडलं. एवढ्या माणसावर विंचू निघाला. विंचू आपण किती अरे विंचू काय हिंदी केस लागून गेला का? विंचू एवढा गडी, एवढा काय भ्यायचे कारण आहे का? असं टाचणं दाबला तर विंचू मरून जाईल. पण एवढ्याशा विंचूला बघून असा गडी सुद्धा पॅन्ट फाटच तर पडतो. कारण काय? विंचू तेवढा विषारी विकारे, बरं आपण त्या विंचूला भेटतो, साहजिक आहे. पण तशा विषारी विकारी विंचूला जर कुणा पालीनं पाहिलं, पाल विंचूला खाऊन टाकती. विंचूपेक्षा पाल दुप्पट विषारी विकारे. त्या पालीला जर कुठलं कोंबडीनं बघितलं, कोंबडी लगेच पालीचा फाडशा पाडती. एवढी कोंबडी तिप्पट विषारी विकारे. आणि त्या कोंबडीला झाला की उद्या काला झाल्यावर काय गडी डाबे कचच हाणतोय, कचच भाजत सुद्धा नाही. किती आपण माणसं विषारी आहोत, किती माणसं आपण विकारी आहोत. वर्ण मात्र सनलाईट लाईफ बाय टेरिकॉटरला माय चॉईस. वर्ण सगळी चॉईस, आज सगळी ग्वाईस. वरून सगळा सुवास, आतनं सगळा दुर्वास. नासक्या गोळाच्या आळ्या बाचा 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 करते ते. वरून सगळा नखरा, आत वराती बकरा बे. नाही अंतर निर्मळ, काय करील ती साबण. अरे वर्ण साबणा लावून, इस्त्र्या फिरून, नीळ देऊन, गंजी देऊन कशाला कापड फडता? आज ती गलिच्छ घाण काढा आणि त्या प्रभूला या शुद्ध अंतकरणामध्ये जागा द्या. फटका सुटला. तुका म्हणे हरी काही उरोणे दी उरी. त्या हरीला लावला आम्ही घरी. साठविला हरी जिहिराजय मंदिरी. सरली रे झाला सफल व्यापार. मग कैसी भय चिंता. म्हणे हरी काही उरोणे दी उरी. पण त्या हरीला आम्ही न साठवता शेड विकाराची कोळफाड डब्यामध्ये लागल्यामुळं भगवंत त्या ठिकाणी थाराच राहिला नाही. तुकोबाला कळकळी म्हणतात बंधुनो, या अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागून ही कोंबडी बोकडं मारण्यापेक्षा, रक्तपात हिंसा करण्यापेक्षा तुमच्या आमच्या प्रत्येकाजवळ जी माजलेली बोकडं आहेत, ज्यांनी तुमच्या आमच्या आयुष्याचा नाश करण्याचं ठरवलंय, ती बोकडं अगोदर मारा. ती कोणची बोकडं? तुकाराम महाराज मला सांगतात, काम क्रोध हे शेड विकारापैकी रगे 2 बोकडं आहेत. ह्याच्यामुळे तर आपला आयुष्याचा नाश होत चाललाय. बंधुनो, याला अगोदर मारा. काम क्रोध बकरा मारा. पूजा रुक्माईच्या वरा. तेथे विठूचे देऊळ, तेथे तुकयाचा गोंधळ. आता या ठिकाणी काय देवीचे भक्त असतील, देवीच्या भक्तांना वाटेल हा बुवा जाणून बुजून आमच्या देवांची देवींची टीका करतोय. आय महाराजने या बुवाला बघून घे. आता सुद्धा काय काय देव माझ्या दात फट खात असतील. पण तुमचा खंडोबा, भडोबा, बिरोबा, मुस्कुबा, वडजाय, वाघजाय, नदीतली आहे, लिंबाकाची आहे, मग डोंगरावरची आहे, वॉटर स्टेशनची आहे, सगळ्या देवी देवाला मी स्मरून सांगतो, देवी देवानो, तुम्ही जर खरंच्यांच्या अंगात येत असाल, तुम्हाला खरंच कोंबडी बोकडे खायला लागत असतील, आणि मी या वाघदेव बाबापुढे तुमची जर टीका करत असेल, जाणून बुजून मी तुमची निंदा करत असेल, तर इथल्या इथं माझी जीभ झडून जाऊ दे, इथल्या इथं माझी राख होऊ दे, इथल्या इथं माझं वाटोळ होऊ दे. बघू तुमच्या देवाची ताकद, माझं होऊ दे काय व्हायचंय. नाहीतर उद्यापासून धंदे बंद करा, लोकांना फसवू नका, स्वतःही आयुष्यातून फसवू नका. पण सध्या झाले काय, लोकांना कामच करू वाटणं. दिवसेंदिवस माणसाची कामाची प्रवृत्ती संपली. मग काम नाही केलं तर खाणार काय? काम नाही केलं तर खायचं काय? महिने काय करायच्या? कवड्या माळा घालायच्या, पराड्या घ्यायच्या, शुक्रवार पटोला, मंगळवार तपकिरीला. कोणा बांधा जायला नको. 20 कलमी कार्यक्रम, रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही निम्यात आम्ही.
काय करायची गरज आहे? देवाच्या नावावर आजूरधंदे सुरू झाले. मग तुम्हाला वाटेल आम्ही आंबाबाचा जोगा मागूच नाही का? जरूर मागा. शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला, अमावस्याला आज जगदंबेचा 5 घरं जोगवा, आनंदाने मागा. पण हिला बुधवारी जर पीठ संपलं, बुधवारीच परडी घेऊन सुटती. मावशी अहो आज बुधवार आहे. नाही म्हणले मला काल यायचं नव्हतं म्हणा, आज आली. तुझ्या बापाला ठेवलंय होय. ह्या बायाने देवीची विठंबना चालवली. मग देवीनं सुद्धा त्या बायांना दरिद्री ठेवलं. जोगवा मागून परड्या उशाला घेऊन मेल्या. देवी बी भेटली नाही, देव बी भेटला नाही, फुकट गेल्या, आल्या तशा गेल्या. मग माझ्या माता वगैरे विनंती करतो, तुम्हाला काय काळूबाई आवडते, अंबाबाई आवडते, दुर्गा माता असो, काळूबाई असो, दुर्गा अंबा माता असो, भवानी माता असो, अन्य कुठली देवी असो, त्या आधी माया आधी शक्ती आहे. तिला तुमच्या कोंबड्या पकडण्याची गरज नाही. तिलाही आमच्या निष्ठावंत भावाची गरज आहे. देवी सेवा करा, देवीचं भजन म्हणा. आई राजा राजा मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.